नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर्स मराठी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिकवणार आहे हिंदी कहाणी लेखन. कहाणी लेखन म्हणजे गोष्ट कशा प्रकारे लिहायची ते. तर मुद्दों के आधार पर कहानी लिखो और शीर्षक दो. आता मुद्दों के आधार पर म्हणजे जे काही तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत त्याच्या आधारावर तुम्हाला एक गोष्ट तयार करायची आहे आणि शीर्षक म्हणजे त्या गोष्टीला नावही द्यायचा आहे. ठीक आहे. आणि मग त्या गोष्टीपासून आपण काय शिकू हे सुद्धा तुम्हाला सांगितलंच पाहिजे. जरी त्यांनी लिहिलं असेल आणि किंवा नाही लिहिलं असेल पण तुम्हाला शीर्षक आणि त्याच्यापासून आपल्याला मिळालेली सीख हे तुम्हाला लिहिलंच पाहिजे, तरच तुम्हाला त्याचे मार्क्स भेटतील. ठीक आहे. तर आता आपण बघूया मुद्दे. ठीक आहे. गुणग्राहक राजा म्हणजे एक चांगल्या गुणवाला राजा, चांगल्या गुणांचा राजा. डॅश कलाकारों को इनाम की घोषणा. जे कलाकार लोक आहेत जसे गाणारे, कवी, वाजवणारे असे, तर त्या लोकांना त्याने काय केलं? बक्षीस देण्याची घोषणा केली. डॅश इनाम के लिए कलाकारों को आमंत्रित करना. आणि लोकांना ते त्यांच्या सतत ते ढिंडोरा पिटणारे लोक त्यांना सैनिकांना पाठवलं आणि सांगितलं बाबा जे जे कलाकार आहेत त्यांना बोलव, ते जे कला दाखवतील मला आवडलं तर त्यांना मी काय देणार? बक्षीस देणार. डॅश घुसखोर द्वारपाल. घुसखोर म्हणजे काय म्हणतात त्याला मराठीमध्ये? घुसखोर म्हणजे लाच घेणारा द्वारपाल. लाच घेतात ना, तू माझं एवढं काम कर मग मी तुझं काम करतो, आधी तू मला एवढे पैसे दे मगच मी तुला सोडतो, असं बोलतात ना. तर त्याला म्हणतात लाच घेणारा द्वारपाल होता तो. पहारेकरी जो गेटवर उभा असतो ना तो. डॅश एक कवी का आना. एक कवी तिकडे आला. द्वारपाल का घूस मागना. मग द्वारपालने त्याच्याकडे सुद्धा लाच मागितली. डॅश कवी की चतुराई. कवी फार हुशार होता. डॅश कवी द्वारा इनाम का आधा हिस्सा देने का आश्वासन. मग कवीने सांगितलं मला जे काही बक्षीस भेटेल त्याच्यातला मी अर्धा हिस्सा तुला देतो, तर तू मला आतमध्ये सोड. डॅश कविता ये सुनकर राजा का प्रसन्न होना. आणि कवीने कविता सांगितली आणि राजा प्रसन्न झाला, खुश झाला. डॅश कवी का 100 कोड़े इनाम मागना. मग त्या कवीने 100 कोड्यांचे फटके मागितले. कोडे म्हणजे चाबकाचे फटके मागितले. 100 चाबकाचे फटके मला मारा. का मागितले त्याने 100 चाबकाचे फटके? त्या द्वारपालला 50 फटके देण्यासाठी. डॅश राजा का आश्चर्यचकित होना. राजा आश्चर्यचकित झाला की अरे असा कसा हा मागतोय. डॅश कारण बताना. म्हणजे कारण सांगितलं नंतर. तर गोष्टीला मी नाव दिलं आहे चतुर कवी. ठीक आहे. आणि मी अशा प्रकारे लिहिली आहे गोष्ट. आणि जर तुम्हाला वेगळ्या प्रकारे लिहायची असेल तर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. एक गुणग्राहक कला प्रेमी राजा था. वो हमेशा कलाकारों की कला की सराहना करता था. एक दिन राजा ने कलाकारों को इनाम देने की घोषणा की. दूर दूर से कलाकारों को इनाम के लिए आमंत्रित किया गया. म्हणजे लांबून लांबून कलाकार लोकांना निमंत्रण देण्यात आलं की या कला दाखवा आणि बक्षीस घेऊन जा. हर गांव और शहर से कलाकार आते और अपनी कला दिखाकर इनाम लेकर जाते थे. मग प्रत्येक गावामधून शहरामधून कलाकार येऊ लागले आणि आपली कला दाखवू लागले आणि बक्षीस घेऊन जाऊ लागले. लेकिन राजमहल का जो द्वारपाल था वो बड़ा लालची और घूसखोर था. जो भी कलाकार अपनी कला का प्रदर्शन करने आता तो द्वारपाल उनसे घूस मांगता और फिर उन्हें राजमहल में छोड़ता था. आता तो जो द्वारपाल होता तो फार लालची होता आणि तो आलेल्या प्रत्येक कलाकाराकडून तो पैसे घ्यायचा, काही ना काही घ्यायचा आणि तो त्या लोकांना मगच राजमहालामध्ये राजाकडे सोडायचा. एक दिन एक कवि अपनी कविता सुनाने राजमहल आया
तो द्वारपाल ने कवी से घूस मांगी. आता तो नेहमीप्रमाणे तो कवी आला, त्या कवीकडे पण त्याने मागितलं, काहीतरी तू मला दे, तोपर्यंत मी तुला आतमध्ये सोडणार नहीं. कवि बड़ा चतुर था. उसने द्वारपाल से कहा कि वह उस द्वारपाल को इनाम का आधा हिस्सा देने का आश्वासन दिया. तो वो कवि था बहुत होशियार, तो उसने द्वारपाल से कहा कि वह उस द्वारपाल को इनाम का आधा हिस्सा देने का आश्वासन दिया. कवीने त्याने काय सांगितलं की मला जे काही बक्षीस भेटेल त्या बक्षीस मधला तुला अर्धा हिस्सा मी देतो. कवि ने राजा को अपनी कविताएं सुनाई. कविताएं सुनकर राजा बहुत प्रसन्न हुआ और कवि को इनाम मांगने के लिए कहा. आता कवीची ते कविता ऐकून राजा खुश झाला आणि मग त्याने त्याला बक्षीस मागायला सांगितलं. कवि ने इनाम में राजा से 100 कोड़े मांगे. आणि बक्षीस मध्ये कवीने काय मागितले? 100 कोड़े मागितले. कवि ने इनाम में राजा से 100 कोड़े मांगे. आता कवीने बक्षीस मध्ये काय मागितले? तर 100 चाबकाचे फटके मागितले. का? तर त्याला पण द्यायचे होते ना 50 चाबकाचे फटके. म्हणून त्याने काय सांगितलं राजाला? मला 100 चाबकाचे फटके तुम्ही बक्षीस म्हणून द्या. राजा को बड़ा आश्चर्य हुआ. राजा एकदम आश्चर्यचकित झाला की हा काय असं मागतोय कि कवि इनाम में धन मांगने की बजाय 100 कोड़े क्यों मांग रहा है. मग पैसे मागण्याच्या ठिकाणी हा 100 चाबकाचे फटके का मागत आहे? कारण की त्या लोक आले तर बक्षीस मध्ये काय मागतात? आता आपणच गेलो तर काय मागणार? पैसे मागणार, हिरे मोती दागिने मागणार, हो की नाही? पण हा चाबकाचे फटके मागतोय. मग राजाला काय झालं? आश्चर्य झालं. राजा ने कवि से इसका कारण पूछा. मग राजाने विचारलं त्याला, का रे बाबा तू 100 चाबकाचे फटके का मागत आहेस? कवि ने राजा को द्वारपाल के घूस लेने के बारे में बताया. तेव्हा तो जो कवी होता मग त्याने असं सांगितलं की द्वारपाल जो आहे तुमचा तो सगळ्यांकडून आधी काही ना काही घेतो आणि मग तो आतमध्ये सोडतो. मग तेव्हा राजाला कळलं की अरे बापरे, असं चाललंय का हे प्रकरण. ठीक आहे. मग राजा ने तुरंत द्वारपाल को बंदी बनाया. राजाला कळल्याबरोबर त्याने ताबडतोब त्याला कैदेत टाकलं. ठीक आहे. आणि कवि को बहुत सारा इनाम दिया. आणि कवीला भरपूर बक्षीस त्याने दिलं. तर सीख आपल्याला काय भेटली? बुरे कर्मों का फल भी बुरा होता है. लालच बुरी बला है, हे पण लिहू शकता. चतुर व्यक्ति किसी भी मुसीबत का सामना कर सकता है. हा. आणि जैसी करनी वैसी भरनी, हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. आणि ह्याच्यापेक्षा चांगलं तुम्हाला काही सुचत असेल तर तेही तुम्ही लिहू शकता. आता तर तुम्हाला आयडिया तर ह्याबद्दल आलेलीच आहे की कशा प्रकारे तुम्ही मुद्द्यांवरून कहाणी तयार करणार. ठीक आहे. आणि काय तुम्हाला शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे. आणि ह्या व्यतिरिक्तही तुम्हाला 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी जे मी व्हिडिओज बनवते त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा, मी तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ अपलोड करीन. ठीक आहे. आता इंग्रजी माध्यमातील मुलं तसंच करतात ना, मग मी मराठी मीडियमच्या मुलांसाठी त्याच्यात पण अपलोड केलेले आहेत काही व्हिडिओज. कारण की आता हे माझं नवीन चॅनल असल्यामुळे जास्त लोकांना माहित नाहीये माझ्या मराठी चॅनलच्या बद्दल. आता तुम्हाला मी सांगितलं आहे तर जास्तीत जास्त फॉरवर्ड करा माझ्या चॅनलचं लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, जेणेकरून त्या मुलांना सुद्धा ह्या शिक्षणाचा फायदा झाला पाहिजे. आता या लॉकडाऊनमुळे मुलांना भरपूर त्रास होतोय अभ्यास करण्यासाठी, तर थोडीफार का होईना आपल्याकडून त्यांना मदत होईल, हो की नाही? आणि हे आहे एकदम फ्री, त्याच्यासाठी काहीही तुम्हाला पैसे मोजायचे नाही आहेत. मग काय प्रॉब्लेम आहे, हो की नाही? मग जास्तीत जास्त लोकांचा फायदा होऊ द्या ना. मग प्लीज फॉरवर्ड करा माझ्या चॅनलचं लिंक आणि लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय. घरीच राहा आणि सुरक्षित राहा.